जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 90पेक्षा जास्त मार्क घ्यायचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यामागचे कारण म्हणजे की आपण दररोज 100 मार्कचा पेपर पोलीस भरतीचा फ्रीमध्ये देत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तर आत्ताच टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना SSC GD, दिल्ली पोलीस आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आपण बुद्धिमत्ता गणितसाठी क्लास सुरू केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या आधीचे क्लास बघितले नसेल तर चॅनलला भेट देऊन तुम्ही बघू शकता किंवा आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. बघा, हा जो प्रश्न आहे हा बुद्धिमत्ताचा आहे. बघा, एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगद याच्यापुढे 6 स्पर्धक होते. ठीक आहे, अंगद आपण एने दाखवूया आणि याच्यापुढे 6 स्पर्धक होते म्हणते. ठीक आहे, हानिफ अंगदच्या मागे चौथा होता. आता बघा, हानिफच्या मागे चौथा होता म्हणते. ठीक आहे, तर पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. ठीक आहे, तर हानिफच्या मागे चौथा होता म्हणते. तर हानिफ इथे हानिफ आहे, हानिफ हा याचने दाखवूया आपण. ठीक आहे, त्यानंतर बघा चौथा होता आणि हानिफ शेवटून 7वा होता. आता हा शेवटूनसाठी मी असा बांध दाखवतो. इथे 7 नंबर देतो म्हणजे याच्या आधी 6 लोक असतील, 6 स्पर्धक असतील. तर एकूण स्पर्धक किती संख्या विचारली आहे त्यांनी. काही पण विचारतात अशा प्रश्नामध्ये, म्हणजे याचा नंबर कितवा आहे, हा मागून कितवा आहे, हा पुढून कितवा आहे किंवा मधातल्या संख्या किती आहे. ठीक आहे, काही पण प्रश्न विचारतात. तर बघा, हे 6, त्यानंतर पुढे बघा हा 7, 8, 9, 10, 11 आणि हे 6. 11 + 6 किती होते? 17. तर याचं योग्य जे उत्तर आहे त्या स्पर्धेमध्ये एकूण विद्यार्थी आहेत 17. ठीक आहे, पुढील जो प्रश्न आहे तो सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. रिपीटेड प्रश्न येतात. SSC GD असो, पोलीस भरती असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. या प्रश्नांना टॅकल करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव पाहिजे. ठीक आहे, तर बघा, लक्ष द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जे पण विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पहा काय म्हटलेलं आहे, 5 व्यक्ती रांगेत उभे आहेत. ठीक आहे, 5 व्यक्ती रांगेत उभे म्हणते. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, रवी राजनच्या पुढे नाही आहे. आता बघा, रवी राजनच्या पुढे नाही आहे. आता आपण राजन घेऊया इथे. राजन, रवी राजनच्या पुढे नाही आहे म्हणजे इथे पुढे, इथे जे आहे ना पुढे, इथे रवी आला नाही पाहिजे. म्हणून आपण इथे काय करू, रवी लिहू आणि याच्यात पुढे एक बाण करू क्रॉसमध्ये. म्हणजे रवी जो असेल हा राजनचा मागेच असेल केव्हा पण. ठीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे कधी पण प्रश्न हा व्यवस्थित समजला आपल्याला की आपला आन्सर जरी निघत नसेल तरी आपण अंदाजित उत्तर आपण टाकू शकतो. म्हणजे तर रांगेत आणि शेवटी बघा काय म्हटलं त्यांनी, तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे. म्हणजे रवी हा असू शकते याचं उत्तर. ठीक आहे, एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, याचं उत्तर काय असू शकत नाही, तर राजन ह्या असू शकणार नाही. बघा इथे, म्हणजे आपल्याला ऑप्शनकडे सुद्धा लक्ष दिलं ना तर आपल्याकडे 3च ऑप्शन उरलेले आहे आता, म्हणजे जे उत्तर असू शकते. ठीक आहे, म्हणजे जर आपल्याला तुक्का पण मारायचा आहे, आपल्याकडे 10 सेकंदच आहे, तर आपण या 3पैकी एक तुक्का मारू शकतो किंवा टिक करू शकतो आपल्याकडे वेळ नसेल तर. ठीक आहे, असं स्मार्ट तरीकेनं आपल्याला प्रश्न बघायचा असतो. तर पुढे बघा काय म्हटलं आहे, रेखा सर्वात पुढे आहे. बघा, जसं म्हटलं त्यांनी रेखा पुढे आहे, तर इथं जर रेखा ऑप्शन असलं असतं, इथं रेखा ऑप्शन नाही आहे तर ते सुद्धा कटलेलं असतं, पण इथे रेखा ऑप्शन त्यांनी दिलेलं नाही आहे. तर ठीक आहे, पुढे बघा काय म्हटलं, रेखा सर्वात पुढे आहे. म्हणजे आता रेखा पुढे काढावं लागेल. म्हणजे यांनी क्लिअर करून दिलं आपलं की रेखा ही प्रथम क्रमांकावर आहे. ठीक आहे, म्हणून आपण तिला पहिल्या नंबरवर दिलं. त्यानंतर बघा, रेणू रवीच्या मागे आहे. रेणू कोणाच्या मागे आहे, रवीच्या मागे आहे. म्हणजे सॉरी का आपण वाक्य सोडलेलं आहे इथे आहे, राजन राहुलच्या मागे आहे. राजन कोणाच्या मागे आहे, राहुलच्या, म्हणजे इथे राहुल येईल. ठीक आहे, त्यांनी क्लिअर करून दिलं की रेखा पहिल्या नंबरवर आहे आणि राहुलच्या मागे कोण आहे, राहुलच्या मागे कोण आहे, तर ती आहे राजन राहुलच्या मागे आहे. म्हणजे राहुल हा पुढे झाला आणि राजन मागे झाला. ठीक आहे,
त्यानंतर रेणू रवीच्या मागे आहे. आता बघा, रवी आपल्याला सुरुवातीपासून माहिती आहे की हा मागे आहे, म्हणजे राजांच्याच खाली येईल. म्हणजे रवी बघा इथं रेणू रवीच्या मागे म्हणजे रवी पुढे असेल आणि रेणू हे त्याच्या खाली असेल. आणि त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं की एकूण व्यक्ती किती आहेत, 5. 5 झाले का मोजून घ्या, 1 2 3 4 5. म्हणजे आपण बरोबर यांची सिटिंग अरेंजमेंट लावलेली आहे. आता शेवटी त्यांनी म्हटलेलं काय आहे, तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे, तर रांगेत सर्वात शेवटी आहे रेणू, मध्यस्थानी आहे राजन आणि पहिल्या नंबरवर त्यांनी सांगितलेलं आहे. काहीही विचारलं असतं तर आपण लावू शकतो. त्यांनी जर चढता क्रम किंवा उतरता क्रम लावला असता तर अशा प्रकारे आपण लावला असता. रेखा, राहुल, राजन, रवी किंवा रेणू रवी राजन राहुल रेखा, अशा प्रकारे हे काही पण प्रश्न विचारू शकतात. म्हणून याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न हा सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक पेपरवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि यावर तुम्हाला कमांड मिळवावीच लागणार आहे. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना हा पार्ट थोडा कन्फ्युजन जातो. तर बघा इथे काय म्हटलं, पहिलं वाक्य वाचत चालायचं, डायग्रामशिवाय हा प्रश्न सोडवता येत नाही. त्यांनी काय म्हटलं, सर्व मासे कासव आहे म्हटलं. ठीक आहे. तर याचं कासव आहे म्हटलं. सर्वसाठी असंच करायचं. त्यानंतर बघा, काही मगर कासव आहे. आता हे कासव म्हणजे काहीचा भाग याचा येईल, काही भाग हा कासवमध्ये जाईल, म्हणजे मगर आहे म्हटलं. आणि आता निष्कर्षकडे बघा, काही मगर कासव आहेत. काय म्हटलं, काही मगर कासव आहे. बरोबर आहे. याच वाक्याला त्यांनी जसं तसं दिलेलं आहे. बघा, प्रश्नालाच रिपीटमध्ये निष्कर्षमध्ये दिलेलं आहे. आणि जेव्हा प्रश्नालाच निष्कर्षमध्ये दिलं जाते ते 100% योग्य राहते. म्हणजे आपलं 1 नंबर हे योग्य असणार, हे तर आपलं निश्चित झालं. आणि हे ऑप्शन कटलं आपलं, एकही नाही वालं. आणि ऑप्शन नंबर 2सुद्धा कटलं. आता ऑप्शन 2च राहिले आपले, एक नंबरचं आणि 3 नंबरचं. ऑप्शनकडे लक्ष देत चालायचं. आणि बघा, दुसरा जो प्रश्न निष्कर्ष आहे ते काय म्हणते, कोणतीही कासव मगर नाही. आता बघा, कोणतीही कासव मगर नाही काय आहे. हे बघा, मगरचा भाग कासवमध्ये गेला आहे, कासवचा मगरमध्ये गेला आहे, एवढा जो पोर्शन आहे हा आहे. त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट केलं आहे त्यांनी, हा जो निष्कर्ष काढलेला आहे हा चुकीचा निष्कर्ष काढलेला आहे. बघा, त्यांनीच प्रश्नामध्ये जेव्हा म्हटलेलं असते ते एकदम खरं असते. म्हणून याचं जे उत्तर आहे हे राहणार ऑप्शन क्रमांक 1. हे ऑप्शन कटलं. म्हणजे ऑप्शनसुद्धा आपल्याला उत्तर काढण्यासाठी मदत करत असतात अशा प्रश्नामध्ये. तर याचं जे पुढील प्रश्न पहा काय म्हणते, ए बरोबर 1 दिलेला आहे, बी = 2 दिलेला आहे, सी = 3 आणि डी = 4. तर 8463 हा क्रमांक दिलेला आहे आपल्याला. या संख्येने काय दर्शविले. आता बघा, ऑप्शनकडे जर बघितलं आपण, ऑप्शनसुद्धा बघायचे. जो स्मार्ट तरीका आहे तो तुम्हाला मी सांगतो आहे. बघा, प्रश्न तर कोणी पण सोडवतात पण त्यांना वेळ लागतो. बघा इथे बघा काय म्हटलेलं आहे, यांनी जे ऑप्शन दिलेले आहे ते बघा जवळपास सारखेच दिसत आहेत. पण आपल्याला महत्त्वाचं काय, पहिलं जे आहे ते यच बघा सगळं इकडे सारखं आहे. म्हणजे पहिल्याला कधी चेक करायचं नाही, हे 8ला चेक करायचंच नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट. म्हणजे दुसरं जे ऑप्शन आहे ते हे बघा, लास्टमध्ये सी 2 ठिकाणी आहे आणि डी 2 ठिकाणी आहे. म्हणजे आता आपल्याला बाकीचं सगळं चेक करावंच लागणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला एवढं तर माहीत झालं का एच येणार म्हणजे येणार. आता बघा, आपल्याला एसाठी काय दिलेलं आहे, 1, बीसाठी 2, सीसाठी 3, डीसाठी बघा यांनी काय म्हटलं 4. तर आपण जसंचं तसं 4 इथे बघा त्यांनी 4 दिलेलं आहे, 4साठी आपण डी घेऊ. इथे बघा 4 डी. त्यानंतर बघा 6साठी काय येईल, तर बघा डी, ई, एफ आणि जी. तर बघा ईसाठी 5, एफसाठी 6 आणि 7. ठीक आहे. तर इथे 100% 6साठी बघा, मी तुम्हाला इथे कोडिंग पण लिहून देतो. इथे काय आहे 8, इथे आहे 4, इथे आहे 6. 6साठी काय आहे एफ. आणि उरलेलं काय, जसं आपण एफ लिहिलं तर सगळे ऑप्शन कटले. बघा इथे सी आहे, हे सुद्धा कटलं, हे सुद्धा कटलं आणि हे सुद्धा कटलं. पूर्ण चेक करण्याची गरज नाही आहे. HDFC याचं उत्तर असणार आहे. आणि सी तर तिथे यांनी दिलेलंच आहे, सीसाठी 3. म्हणजे 8463
या कोडसाठी काय आहे तर HDFC आहे.